तर मग आपण आता जसं बघतो की आगोरी म्हणजे सगळ्यात पहिली आपल्याला आठवण येते उज्जैनचे महाकाल किंवा मग स्मशान. ह्या दोन गोष्टीत काय तुम्ही साम्य सांगू शकता? उज्जैनचे महाकाल कोण आहे? महाकालांसारखा मोठा अघोरी कोण असणार हो? स्मशान म्हणलं गेलं तर स्वयं महादेवाचं स्थान. तिकडे स्वयं महादेव सगळ्यात जास्त पवित्र जागा. त्यासारखी पवित्र जागा कुठत नाही, कारण की जिथं जर का पंचमहाभूतानी शरीर बनलेल्याला मोक्ष भेटू शकतं, बरोबर. तर ते किती पवित्र स्थान असं. बरोबर. आणि तुम्ही जसं आता मला प्रश्न केला की उज्जैनचे महाकाल कोण आहे? महाकालमध्ये सगळ्यात मोठे अघोरी ते तुम्ही ऐकलं बी असेल, शमशान में सबसे बड़ा बैठा हुआ अघोरी आज उज्जैन का महाकाल बन के बैठा आहे. त्यांच्यापेक्षा मोठा अघोरी कोण असणार? पण धरलं स्मशान, तर स्मशानाला लोक घाबरतात. आता सत्य तर हेच, प्रत्येक जणाचा मृत्यू होणार आहे, प्रत्येक जण तिथे जाणार आहे. का स्मशानला घाबरायचं?